शिवनेरी हा तोच किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. जुन्नरच्या डोंगर माथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे. तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान ठेवतो. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवनेरीच्या भक्कम तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही त्याच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इतिहासप्रेमींना येथे फिरताना शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी जागृत होतात. ट्रेकिंग आणि साहस यांची आवड असणाऱ्यांसाठी शिवनेरी हा एक उत्तम गड आहे. गडाच्या मार्गात असलेली शिवाई देवीचं मंदिर, 7 दरवाजे आणि प्राचीन जलकुंड पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो एक प्रेरणास्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी हा किल्ला एकदा नक्की भेट द्या. याच्या इतिहासाबद्दल बोलायचं म्हणलं तर इसवी सन 6व्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला हा किल्ला एक महत्त्वाचं लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता. अनेक राजवटींनी त्या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले. मात्र भोसले घराण्याच्या काळात याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शहाजी भोसले यांनी किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाची जाणीव ठेवून आपल्या पत्नी जिजाबाईंना येथेच पुत्रप्रवासासाठी पाठवले आणि याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या किल्ल्याच्या साक्षीने त्यांचे बालपण घडले. बालवयातच त्यांनी राज्यकारभार, युद्धकला आणि मुत्सद्देगिरीचे धडे येथेच गिरवले. किल्ल्याच्या वास्तुरचनेबद्दल बोलायचं म्हणलं तर शिवनेरी किल्ला हा लष्करी कुशलतेचा उत्तम नमुना आहे. दीर्घकालीन वेढ्यांना तोंड देण्यासाठी आणि रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. त्याच्या 7 स्तरांमध्ये विभागलेल्या तटबंदीमुळे शत्रूंना आत घुसणे कठीण होते. 7 मजबूत दरवाजे हे संरक्षणाची पहिली मोठी भिंत होती. प्रत्येक दरवाजाला पार करणे म्हणजे मोठे आव्हान होते. किल्ल्यात पाण्याची कमतरता कधीच जाणवत नव्हती. बदामी तलावासारखी जलठाण्याची ठिकाणे सतत पाणी पुरवठा करत. आजही गंगा जमुना नावाने ओळखले जाणारे झरे अखंड वाहत आहेत. या जलसाठ्यांची रचना किल्ल्यांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत. इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म येथेच झाला. किल्ल्यात असलेल्या एका साध्या दगडी वास्तूमध्ये त्यांना जन्मस्थळ म्हणून उल्लेख आहे. जिजाबाई आणि बाल शिवाजी यांचा भव्य पुतळा पाहताच त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची आठवण होते. शिवनेरी किल्ल्याला भेट देणे हा इतिहास, साहस आणि सौंदर्याचा अनोखा अनुभव आहे. किल्ल्याची चढाई मार्ग मध्यम श्रेणीचा आहे. नवख्या आणि अनुभवी ट्रेकरसाठी तो सहज पार करता येतो. हिरवीगार वनराई, खडकाळ वाट आणि नयनरम्य दृश्ये यामुळे हा प्रवास अधिक रम्य वाटतो. वर चढत जाताना सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला स्वर्गासारखाच आहे. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहास जिवंत झाल्यासारखा भासतो. 7 भक्कम दरवाजे किल्ल्यांच्या अभेद्य संरक्षणाची साक्ष देतात. प्राचीन वास्तूंचे अवशेष किल्ल्यांचे वैभवशाली भूतकाळाच्या कथा सांगतात. शिवाजी महाराज यांना बालपणी ठेवण्यात आलेले दगडी पाळणा पाहताना त्यांच्या साध्या व ऐतिहासिक सुरुवातीची जाणीव होते. शस्त्रगार आणि धान्य कोठारे पाहून किल्ल्याच्या युद्धसिद्धीची कल्पना येते. वेड्याच्या काळात येथे राहणाऱ्या लोकांनी कसा सामना केला याचा अंदाज देखील येतो. किल्ल्यावर असलेल्या काही विशिष्ट ठिकाणांवरून जुन्नर परिसराचे सुरेख दृश्य दिसते. शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य ऋतू तुमच्या अनुभवाच्या अपेक्षांवर अवलंबून असतो. हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वात अनुकूल काळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक आणि थंडसर असते. त्यामुळे ट्रेकिंग आणि किल्ले दर्शन आरामदायक होते. स्वच्छ आकाशामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगाचे अप्रतिम दृश्य दिसते. शिवनेरीला किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपे आणि सोयीस्कर आहे. पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर आणि मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे.
पुण्यातून प्रवासी स्वतःच्या वाहनाने, टॅक्सीने किंवा एस टी बसने जुन्नरपर्यंत जाऊ शकतात. मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. थेट गाडीने प्रवास करणे किंवा बसने आधी पुण्याला येऊन नंतर जुन्नरकडे मार्गक्रमण करणे. जुन्नरपासून किल्ला केवळ 2-3 किलोमीटर अंतरावरच आहे. स्थानिक वाहनांची सोय उपलब्ध देखील आहे. तसेच इच्छुक पर्यटकांना छोटासा ट्रेक करतही किल्ल्यावर जाऊ शकतात. पुणे रेल्वे स्थानक हे शिवनेरी किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक देशातील प्रमुख शहरांपैकी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. रेल्वेने पुण्यापर्यंत येऊन नंतर टॅक्सी किंवा एस टीने, बसने जुन्नरला गाठता येते. शिवनेरीचा प्रवास निसर्गरम्य आणि आनंददायक वाटतो. शिवनेरी किल्ल्याचा प्रवास केवळ ऐतिहासिक सफर नसून त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक अद्भुत ठिकाणे देखील आहे. इथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. किल्ल्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीच्या लेण्या देखील आहे. या प्राचीन बौद्ध लेण्या उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडवतात. याच गुफांमध्ये असलेले गिरिराजात्मक मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून गणेश भक्तांसाठी हे पवित्र स्थळ आहे. गुफांपर्यंत चढाई दरम्यान दिसणारे विस्तीर्ण निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. जर तुम्ही देखील शिवनेरी किल्ल्यावर जायचा प्लॅन करत असाल तर त्यासोबतच तुम्ही बाकीचे देखील स्पॉट्स इथे करू शकता. तुम्हाला या किल्ल्याबद्दल काही विशेष माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आजूबाजूला फिरायचे स्पॉट्स देखील तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.